सीएम फडणवीस यांचे कोणते आहेत ते 3 निर्णय ज्यामुळे बिघडले शिंदे सोबत संबंध. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेपासून ते आतापर्यंत महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी नाराजी नाट्य संपण्याचे चिन्ह दिसत आहे. नुकतेच विविध जिल्ह्यातील पालकमंत्री पदासाठी महायुतीमधील शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली होती. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्या 3 निर्णयामुळे सीएम फडणवीस आणि डीसीएम एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची दरी खूप वाढलेली दिसत आहे. या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज होऊन आपल्या गृहगावी दरेगाव येथे निघून गेल्याची चर्चा रंगली होती. मात्र एकूणच फडणवीस यांचे ते 3 निर्णय कोणते आणि शिंदे यांच्या नाराज नाट्यामागे नेमकी स्टोरी काय आहे ते जाणून घेणे सर्वांसाठी उत्सुकतेचा मुद्दा ठरला आहे. महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष यांची माहिती सरकारात येऊन एकूण 2 महिने झाले आहेत. मात्र या दरम्यान महायुतीच्या नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर मतभेद आणि नाराजी सार्वजनिक होताना दिसत आहे. मागील आठवड्यात महाराष्ट्रातील पालकमंत्री पदांची नावे घोषित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवर नाराजी दिसून आली. राजकीय स्तरावर अशी चर्चा होती की उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नाराजी आणि आक्षेपानंतर नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवर स्थगिती देण्यात आली. दावोस दौऱ्यावर असताना या दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या पद नियुक्तीवर स्थगिती देण्याची नामुष्की मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आली. कारण राज्यात जिल्ह्यातील पालकमंत्री पदांवर नियुक्ती करताना मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश आणि त्यानुसार पालकमंत्री यांची यादी बनवण्यात आली होती. त्यानुसार नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन आणि रायगड जिल्ह्यात अदिती तटकरे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र यापूर्वी भाजप आणि एकनाथ शिंदे गटात विविध जिल्ह्यात पालकमंत्री पदावर दावा केला जात असताना कुणाला कोणत्या जिल्ह्यातील पालकमंत्री पद हवं यासाठी खूप चर्चा झडल्या होत्या आणि या दोन्ही जिल्ह्यात पालकमंत्री नियुक्तीवर ही नाराजी सार्वजनिक होताना दिसली. महायुतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात आलेल्या विविध निर्णयामुळे महायुतीमध्ये असलेले शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या खूप नाराज असल्याचे बोलले जात आहे. 2019च्या निवडणुकीनंतर थेट भाजपसोबत हात मिळवणी करून शिवसेनेत बंडखोरी माजविणारे एकनाथ शिंदे सध्या भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारसोबत जास्त सक्रिय असल्याचे दिसत आहे. ही बाब शिवसेना एकनाथ शिंदे गटातील इतर नेत्यांसाठी सुद्धा अस्वस्थ करणारी असल्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाच्या विरुद्ध नाराजी येत्या काळात भाजपाला सुद्धा जड जाऊ शकते अशी राजकीय चर्चा आता सुरू झालेली आहे. शिंदे यांच्या मागे मुख्यमंत्री फडणवीस यांचे शिक्षण मंत्रालय, परिवहन मंत्रालय आणि भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा आहेत. हे 3 मुख्य मुद्दे असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी शिक्षण मंत्री असलेले शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी यापूर्वीच्या महायुती सरकारमध्ये असताना सर्व सरकारी शाळांमध्ये गणवेश पुरवठा करण्यासाठी एक स्वतंत्र एजन्सी स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय नव्या महायुती सरकार स्थापित होताच मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांनी मागे घेतला. जुना निर्णय फिरवून गणवेश खरेदीचे सर्व अधिकारी मुख्यमंत्री यांच्या अधिकारातून त्यांनी शालेय व्यवस्थापन समितीला देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे. आणखी नवीन खेड्यातील निळ्या रंगाची मोनालिसा व्हायरल होऊन सुरक्षेच्या कारणास्तव महेश्वरला परतली. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्यात लाखो भाविकांनी आतापर्यंत पवित्र स्नान केलं आहे. कुंभमेळ्याला हजेरी लावणारे अनेक जण सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यामध्ये निळ्या रंगाची मोनालिसाही आहे. पण हे व्हायरल होणं मोनालिसाला त्रासदायक ठरलं आहे. हे इतकं त्रासदायक झालं की तिने महाकुंभ मेळा सोडला आहे. लवकरच ती मध्य प्रदेशच्या महेश्वर येथील आपल्या घरी पोहोचेल. मोनालिसानं सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत व्हायरल गर्लने हा दावा केला आहे की मोनालिसाने एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओत लिहिलं आहे की कुटुंब आणि माझ्या सुरक्षेसाठी मला पुन्हा इंदोरला जावं लागत आहे. शक्य झाल्यास पुढील शाही स्नानाला आपली भेट होईल. तुमच्या पाठिंबा आणि प्रेमासाठी आभार. यासह ती व्हिडिओत सांगत आहे की हॅलो गाईज, मी आता थोड्या वेळात महेश्वरला पोहोचणार आहे. जर मदत मिळाली तर पुढील स्नानाला लवकरच जाईल. तुम्ही काळजी घ्या. मला असंच प्रेम देत राहा आणि व्हिडिओ शेअर करत राहा. आपल्या निळ्या डोळ्यांमुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली मोनालिसा मध्य प्रदेशच्या
खरगोना जिल्ह्यातील महेश्वरची राहणारी आहे. मोनालिसाचे पूर्वज राजस्थानच्या चित्तोडगडमधून 150 वर्षापूर्वी मध्य प्रदेशात आले होते. घुमंतू कुटुंबातील मोनालिसाचे पूर्वज जवळपास 30 वर्षापूर्वी महेश्वर येथे जाऊन स्थायिक झाले होते. व्हायरल गर्ल कुटुंब रुद्राक्ष, रुद्राक्षाच्या माळा, शिवलिंग असं साहित्य मेळाव्यामध्ये विकून आपलं पोट भरते. मोनालिसाच्या कुटुंबात आई वडिलास, तिची छोटी बहीण आणि 2 भाऊ आहेत. मोनालिसाचं मोजकं शिक्षण झालं आहे. देशभरातील मेळाव्यामध्ये हे बहीण भाऊ आई वडील माळा रुद्राक्ष विकतात. सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोनालिसासह तिचं कुटुंब माळा विकताना अडचणीचा सामना करावा लागत होता. लोक माळा खरेदी करण्यापेक्षा मोनालिसासह फोटो काढण्याची गर्दी करत होते. यामुळे मोनालिसाला घरी पाठवण्यात आलं. खंडणीसाठी व्यापाराला किडनॅप केले. 24 तासाच्या आत LCB आणि मलकापूर MIDC पोलिसांनी केली सुटका. मलकापुरातून एक थरारक घटनाक्रम समोर आला आहे. 50 लाखाच्या खंडणीसाठी गुजरात येथील एका व्यापाऱ्याचे मलकापुरातील दसरखेड MIDC परिसरातून अपहरण झाले होते. या व्यापाऱ्याची अशोक लांडेंच्या नेतृत्वातील LCBने सुखरूप सुटका केली आहे. विशेष म्हणजे अपहरण झाल्यानंतर 24 तासाच्या आत ही धडकेबाज कारवाई करण्यात आली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमधील व्यापारी अलीभाई अकबरभाई हे मलकापुरातील दसरखेड MIDCतील अनंत कृपा पेपर मिल येथे एका व्यावसायिक डीलसाठी आले होते. त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या क्रेटा कारमधून 4 जणांनी अकबरभाई यांचे जबरदस्ती अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांनी अकबरभाईच्या मुलाला फोन करून 50 लाख रुपये आणून द्या तरच तुमच्या वडिलांना सोडतो अशी धमकी दिली होती. यानंतर तातडीने अकबरभाईचा मुलगा आसिफ अली यांनी मलकापूर MIDC पोलिसात तक्रार दिली. घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना देखील देण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला देखील या संदर्भात तपास करण्याचे निर्देश दिले. मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सिल्लोडमधील अंधारी येथून अलीभाई अकबरभाई यांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी अपहरण करणाऱ्या शेख मुस्ताक, शेख इलियास आणि युनुस पटेल, अक्कानी जिल्हानी पटेल आणि शेख शाहिद शेख सईद यांना अटक केली आहे. लोहारा जिल्हा अकोला येथे भव्य आरोग्य शिबिर व मोफत औषधी वाटप. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त माऊली सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल शेगाव व जनविकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जामा मस्जिद समोर लोहारा येथे दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 ते 5 पर्यंत भव्य आरोग्य शिबिर व मोफत औषधी वाटपाचे आयोजन केले आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून किडनी, फुफ्फुस, डोळ्याचे, लहान मुलांचे, हाडांचे तसेच जनरल सर्जरी संबंधित असलेल्या सर्व रुग्णांची तपासणी तसेच माऊली हॉस्पिटल शेगाव येथे निशुल्क बायपास सर्जरी, डायलिसिस, एंजिओप्लास्टी, नेत्र तपासणी करण्यात येईल. लोहारा, निंबा, अंधुरा, हातरुण व उरळ परिसरातील सर्व गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जनविकास फाउंडेशनचे ट्रस्टी डॉक्टर जमील देशमुख, संस्थापक अध्यक्ष व डॉक्टर अफरोज शेख, साबिर मिर्झा, मौलवी वसीम पटेल, जाकीर हुसेन, डॉक्टर अमित गुंजाळ, ॲडव्होकेट नितीन मुने, ॲडव्होकेट प्रमोद कांबळे, इंजिनियर मस्जिद खान, शेख आझिमुद्दीन, शेख जाकीर, रिजवान देशमुख व समस्त गावकरी करीत आहेत. माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शेगाव व जनविकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जामा मस्जिद समोर लोहारा येथे दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 ते 5 पर्यंत भव्य आरोग्य शिबिर व मोफत औषधी वाटपाचे आयोजन केले आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून किडनी, फुफ्फुस, डोळ्यांचे, लहान मुलांचे, हाडांचे तसेच जनरल सर्जरी संबंधित असलेल्या सर्व रुग्णांची तपासणी तसेच माऊली हॉस्पिटल येथे निशुल्क बायपास सर्जरी, डायलिसिस, एंजिओप्लास्टी व नेत्र तपासणी करण्यात येईल. लोहारा, निंबा, अंधुरा, हातरुण व उरळ परिसरातील सर्व गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जनविकास फाउंडेशनचे ट्रस्टी मी डॉक्टर जमील देशमुख व डॉक्टर अफरोज शेख करीत आहे. प्रवाशांच्या खिशाला कात्री, लालपरीचा प्रवास महागला. संचित तोटा 9,000वर आलेल्या एसटी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी 15% तिकिटात भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता. या प्रस्तावावर गुरुवार 23 जानेवारी रोजी मंत्रालयात राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. भाडेवाढी तत्वावर शिक्कामोर्तब झाल्याने शनिवार दिनांक 25 जानेवारीपासून एसटीची भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. भाडेवाढ झाल्यानंतर राज्यातील जनतेचा एसटीचा प्रवास 60 ते 80 रुपयांनी महागणार आहे. एसटी महामंडळात राज्यभरात दररोज सुमारे 14,000 बसच्या माध्यमातून 55 लाख प्रवाशांची वाहतूक करते. त्यातून महामंडळाला
दिवसाला अंदाजे 23 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते, परंतु महामंडळाचे महिन्याला मिळणारे उत्पन्न आणि खर्च याचे गणित काही बसत नाही. त्यामुळे महामंडळाला दिवसाला सुमारे 3 ते 3.5 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे महामंडळाने भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला. महामंडळाने राज्य सरकारला 14.13% भाडेवाढीचा प्रस्ताव दिला होता. यापूर्वी 26 ऑक्टोबर 2021 मध्ये महामंडळाची 17.17% भाडेवाढ झाली होती. अग्निरक्षक व वन कामगार यांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर. अग्निरक्षक व वन कामगार यांच्या समस्या सोडवण्याबाबत शेरखान पठाण चंद्रपूर प्रहार जिल्हा प्रमुख व अध्यक्ष अग्निरक्षक वनमजूर बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांनी प्रत्यक्ष नामदार माजी राज्यमंत्री यांनी आपल्या पत्राद्वारे समस्या सोडवण्याचे पत्र सादर केले होते. या पत्राची दखल घेत बच्चू कडूभाऊ यांनी माननीय श्री गणेशजी नाईक वनमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच माननीय संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांना पत्राद्वारे कळवून त्यांच्या समस्या तत्कालीन निकाली लावण्यात याव्या याकरिता पत्रांद्वारे कळविण्यात आले आहे. गावखेड्यातील तसेच जंगललगत असलेल्या खेड्यातील वृद्ध मजूर तसेच तरुण मजुरे गेल्या अनेक दिवसांपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे अग्निरक्षक म्हणून तसेच वनमजूर म्हणून काम करीत आहेत, परंतु त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून अन्याय होत असल्याने हा अन्याय दूर करण्यात यावा याकरिता आज प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शेरखान पठाण यांच्या नेतृत्वाखाली माननीय श्री जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सविस्तर असे की अग्निरक्षकांना वन विभागाकडून वेळेवर मजुरी मिळत नाही. यासोबतच त्यांना 5 महिन्याकरिता फक्त कामावर ठेवले जातात, तेव्हा त्यांना 12ही महिने कामावर सतत ठेवण्यात यावे. तसेच अग्निरक्षकांना त्यांच्या संरक्षणकरिता बॅग, थर्मास, टॉर्च, जुते, अग्निरक्षकाचा ड्रेस, हेल्मेट, अग्निरक्षक ओळखपत्र इत्यादी साहित्य त्यांना देण्यात यावे. अग्निरक्षकांना फक्त त्यांना अग्नी विझवण्याचेच काम देण्यात यावे, इतर कोणतेही काम देऊ नये. तसेच काही वन कर्मचारी यांचा फायदा घेत यांच्या कामाच्या पावत्या बनवून बिल व मस्ट भरून वेळोवेळी यांची रक्कम हडप करतात. तसेच अग्निरक्षकांना निधी भत्ता देण्यात यावा. अग्निरक्षकाची ड्युटी हे 8 तासाची करण्यात यावी. तसेच यांचा मासिक पगार 12,500 ऐवजी 18,500 करण्यात यावा व त्यांच्या खात्यामध्ये दरमहा मासिक रुपये देण्यात यावे. तसेच अग्नी विझवताना काही जीवितहानी होऊ शकते, याकरिता शासनाकडून वन विभागाकडून त्यांचा 50 लाखाचा विमा उतरवण्यात यावा. अशा अनेक मागण्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यात आले. समस्या तत्काळ निकाली लागणार असल्याने अग्निरक्षक तसेच वनमजूर यांच्या चेहऱ्यावर आनंद हास्य उमटले असल्याचे पाहायला मिळाले. टाटा सफारी व दुचाकीच्या धडकेत एक ठार एक जखमी. मलकापूर ते मोताळा रस्त्यावर तालखेड फाट्याजवळ 22 जानेवारी रोजी रात्री 8:30च्या सुमारास टाटा सफारी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे. मोताळा तालुक्यातील चिंचपूर येथील चंद्रभान चोकाजी तायडे वय 60 आणि विनोद रतन सोनत वय 35 हे दोघे MH28Y6085 क्रमांकाच्या मोटारसायकलने मलकापूरहून मोताळ्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या टाटा सफारी MH28V5353 ने त्यांना जबर धडक दिली. या अपघातात चंद्रभान तायडे यांचा जखमी अवस्थेत उपचारादरम्यान मृत्यू झाला तर विनोद सोनत हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने मलकापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरतवरून पळवून आणलेली नाबालिग मुलगी शेगाव RPFने युवकासोबत गेली गुजरात पोलीसच्या ताब्यात. सुरतवरून पळवून आणलेली नाबालिग मुलगी शेगाव RPFने युवकासोबत केली गुजरात पोलीसच्या ताब्यात. दिनांक 22 जानेवारी 2025ला गुजरात पोलीसच्या सुरत शहर पोलीस ठाण्यातून RPF निरीक्षक मलकापूर श्री जसबीर राणा यांच्या सूचना भेटली की एक 13 वर्षीय नाबालिग मुलगी एका युवकासोबत अजमेरपुरी एक्सप्रेसने पळून जात आहे. ट्रेन मलकापूरवरून निघून गेल्याने त्यांनी निरीक्षक मलकापूर श्री SS हडणे यांना माहिती दिली की यावरून सहाय्यक उपनिरीक्षक प्रवीण भडणे, प्रधान आरक्षक रंजन तेलंग, आरक्षक समाधान गवई यांच्या टीमने ट्रेन येण्यापूर्वी सापळा रचून ट्रेन येताच शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले व शहानिशा केली असता सदर युवक तिला छत्तीसगड येथे घेऊन जात असल्याचे समजले. याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली. यावरून गुजरात पोलिसांची एक टीम सुरत पोलीसचे ASI योगेशभाई रतन पाटील, महिला कॉन्स्टेबल पिनलबेन आणि आरक्षक MR चौधरी हे सुरतवरून रवाना होऊन शेगाव येथे आली व कायदेशीर कारवाई करून नाबालिग मुलगी व तिच्यासोबतच्या युवकास ताब्यात घेऊन गुजरात पोलिसांनी याबद्दल RPF शेगावच्या टीमचे आभार मानले. गेवराई शहरात अपघात, ट्रकने दुचाकीला उडवले. बीडहून गेवराईकडे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने MH20W 8568 दुचाकीस्वार धडक दिल्याने
झालेल्या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला. घटना गुरुवार 23 तारीख रोजी जमजम फ्लू पंपाजवळच्या बायपास राष्ट्रीय महामार्गावर सकाळी 10 वाजता घडली. दरम्यान ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून ब्रेक दाबल्याने दुचाकी स्वार बचावला आहे. मात्र दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. दुचाकी ट्रकच्या उजव्या बाजूच्या चाकाखाली गेली. अपघातात जखमी झालेल्या तरुणास उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी महामार्ग पोलीस पथक दाखल झाले होते. गेवराईच्या बीडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाजवळचा बायपास हा अपघाताला आमंत्रण देणारा त्रिकोणी रस्ता आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होतात. भंडारामधील आयुध निर्माण कंपनीत भीषण स्फोट, 5 कामगारांचा मृत्यू. भंडाऱ्यातून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून 6 ते 7 जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीमध्ये काम करत असताना सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा भीषण स्फोट झाला. स्फोटाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या मदत कार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटाची भीषणता इतकी तीव्र होती की त्याचा आवाज जवळपास 3-4 किलोमीटरपर्यंत गेला. नागरिक भयभीत होऊन रस्त्यावर थांबले तर काही जण घराबाहेर धावले. भंडारा शहरातील जवाहरनगर परिसरात सरकारचा आयुध निर्माण कारखाना आहे. या भीषण स्फोटाने आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर स्फोटाची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवाहरनगरातील आयुध निर्माण कारखान्यातील सी सेक्शनमध्ये भीषण स्फोट झाला. त्यात 5 जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या कंपनीत दारुगोळा तयार करण्यात येतो. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.